आणि हिवाळी अधिवेशन राज्याचं नुकतंच सुरू झालंय आजपासून, पण या हिवाळी अधिवेशनात यंदा नेत्यांपुढे फिटनेसचं आव्हान असणार आहे। कारण सुरक्षेच्या कारणास्तव यंदा पहिल्यांदाच नेत्यांच्या वाहनांना गेटपर्यंत प्रवेश देण्यात येतोय। म्हणूनच प्रवेशद्वार ते सभागृह हे 1 किलोमीटरचं अंतर त्यांना पायी चालून कापावं लागतंय। या संपूर्ण रस्त्यावरती रेड कार्पेट अंथरण्यात आलंय। हिवाळी अधिवेशनावर नेहमीच दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्याचं सावट असतं, मात्र यंदा पहिल्यांदाच सुरक्षेच्या कारणास्तव काही ठोस पावलं उचलण्यात आली आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव नागपुरातील या हिवाळी अधिवेशनमध्ये जो एक महत्त्वाचा बदल दिसतोय तो म्हणजे विधान भवनाचा जो संपूर्ण मोठा परिसर आहे त्या परिसरामध्ये कुठलेही वाहन प्रवेशावर बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वच आमदार, सर्वच मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री जे आहेत ते आपले वाहन विधान भवन परिसराच्या बाहेर सोडून पायी आतमध्ये येत आहेत। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की काही आमदार, काही मंत्री जे आहेत लाल गालिच्यावरून चालत पायी आपल्या कार्यालयाकडे चालले आहेत। हा जो गेट आहे समोर दृश्यांमध्ये तुम्ही पाहताय तो व्हीआयपी गेट आहे। इथून मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि सर्व मंत्र्यांचे जे ताफे जे आहेत याच्या आधी आतमध्ये येत होते, मात्र आता प्रत्येकाला आपले वाहन जे आहेत ते गेटच्या बाहेर सोडावे लागत आहे आणि पायी चालून विधान भवनाच्या आतमध्ये प्रवेश करावा लागत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि इथून तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या कोपऱ्यावर एक दुसरा जो गेट आहे तिथून सर्व आमदारांना प्रवेश दिला जात आहे, तिथून सर्व अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे। मात्र अट तीच आहे, सर्वांना त्यांचे वाहन बाहेर सोडायचे आहे आणि पायी चालून आतमध्ये यायचं आहे। थोड्या वेळापूर्वी खुद्द मुख्यमंत्री जे आहेत ते आपले वाहन बाहेर सोडून पायी चालून आतमध्ये आपल्या कार्यालयाकडे गेलेले आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव असं केलं जात असल्यामुळे विरोधी पक्षांनीही या व्यवस्थेला सहकार्य केलेलं आहे आणि इथली जी सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था आहे ती सुटसुटीत राहावी आणि पोलीस यंत्रणेवर, सुरक्षा यंत्रणेवर ताण पडू नये आणि कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही गैरवाहन या ठिकाणी प्रवेश करणार नाही याच्यासाठी ही दक्षता घेतली जात आहे आणि सर्वच लोक याला साथ देत आहेत, सहकार्य करत आहेत। उलट काही आमदार तर प्रतिक्रिया देत आहेत की हे मॉर्निंग वॉकचा एक नवीन प्रकार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।